नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. जर तुम्हाला झटपट आणि काहीतरी टेस्टी बनवून खायचं असेल तर ही अंडा भुर्जीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि इतकी डिलिशियस बनवून तयार होते. तर चला बघूयात. यासाठी मी कढई गॅसवरती ठेवली आहे. त्यामध्ये ॲड केलेलं आहे मी तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी हे सगळं ॲड करायचं. त्यात ॲड करायचा कढीपत्ता, हिरवी मिरची कट केलेली आणि कांदा बारीक चिरलेला. साधारण मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि कांदा आपल्याला फक्त त्याचा जो कलर आहे तो चेंज होईपर्यंतच आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला कांदा जो आहे तो जास्त तळून घ्यायचा नाही आहे. ठीक आहे. कांदा जसाही त्याचा कलर चेंज झाला थोडा की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि त्यालासुद्धा छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये जास्त मसाले ॲड करायची गरज पडत नाही. यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हळद. तिखट जेवढं लागतं तुम्हाला तेवढं तुम्ही लाल तिखट ॲड करा. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, छान भाजून घ्यायचं आहे. त्याचा कच्चा जो स्मेल असतो तो जाईपर्यंत. त्यानंतर यामध्ये मी ॲड केलेले आहेत 4 अंडे. 4 अंडे व्यवस्थित फोडून असे तुम्ही ॲड करून द्या आणि त्यावरतीच आपल्याला चवीनुसार ॲड करायचं आहे मीठ. आणि या अंड्याला जे आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता. त्याला तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत त्याचा ते अंडं जे आहे ते कोरडं होत नाही तोपर्यंत. तर कोथिंबीरनी गार्निश करा आणि टेस्टी आणि एकदम झटपट अशी अंडा भुर्जीची रेसिपी तयार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला रेसिपी आवडल्या असतील तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीत.